नमस्कार, मी जया तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते RDG रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रस्तुत योलो स्पॉटलाईटमध्ये. आणि आज आमच्या स्पॉटलाईटमध्ये बसणारी जी व्यक्ती आहे ती अतिशय खास आहे. असं म्हणतात की सर्वसामान्य व्यक्ती आपल्या मनातल्या भावना ज्या वेळेला व्यक्त करायच्या असतात तर ते शब्दांचा आधार घेतात, अश्रूंचा घेतात किंवा आपल्या निखळ हास्याचा घेतात. पण जेव्हा एक कलाकार असतो तो आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्या मनातल्या सगळ्या भावना मांडत असतो. मग ते गाणं असेल, वादन असेल, नृत्य असेल, अशा कुठल्याही कलेमधनं तो स्वतःच्या भावना व्यक्त करत असतो. आणि असंच आपल्या कलेच्या माध्यमातून फक्त अकोलाच नव्हे, ह्या राज्यच नव्हे, तर संपूर्ण देशभर स्वतःचं नाव ज्यांनी सगळीकडे सुप्रसिद्ध केलेलं आहे अशा आदरणीय राधिका साठे मॅम आज आपल्यासोबत आहेत. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सगळ्यांना. मॅम, सगळ्यात पहिले तर मला हे जाणून घ्यायचं आहे की एवढ्या 40-45 वर्षांचा तुमचा हा नृत्याचा प्रवास, याची सगळ्यात पहिली सुरुवात कशी झाली? मला माझ्या माहितीनुसार तुम्ही खूप उशिरा नृत्याला सुरुवात केली होती, तर आम्हाला ती सुरुवात जाणून घ्यायची आहे. हा, म्हणजे मला नृत्याची आवड खूप लहानपणापासून होती. आणि माझे वडील स्वतः एक कलाकार होते, शिक्षक तर होतेच शाळेमध्ये, पण ते कलाकारही होते. त्यामुळे ते स्वतः माझ्यासाठी गाणी लिहायचे, त्याला चाली लावायचे आणि ते नृत्य शिकवायचे. आणि मग थोडी मोठी झाल्यावर मी माझी आपली गाणी ऐकून ऐकून बसवत असे. पण मी 12वीत असताना अकोल्यामध्ये अमरावतीचे श्री बोडे गुरुजी, ते 3 बंधू आहेत, श्री नरसिंगजी बोडे, दत्तराज बोडे आणि रमेश बोडे. तर त्यांचा अकोल्यामध्ये प्रमिलाताई ओक हॉलमध्ये इथे क्लास सुरू झाला. आणि तेव्हापासून मी म्हणजे रूढार्थाने खूपच उशिरा 18 वर्षाची पूर्ण झाल्यावर मी त्यांच्याकडे नृत्य शिकायला सुरुवात केली. साधारणतः लहान वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप लवकर शिकल्या जातात असं म्हणतात, पण तुम्ही एवढ्या उशिरा सुरुवात केली तर तुम्हाला काही अडचणी आल्या त्याच्यामध्ये? तशी खरं सांगायचं तर मला अडचण अजिबातच आली नाही. आणि मी तिथे गेल्यावर मला उलट असं झालं की मी वयाने थोडी मोठी होते. मी ऑलरेडी शास्त्रीय संगीत शिकत होते त्यावेळेला. आणि घरी वातावरण साहित्य आणि संगीत कला या सगळ्यांवर खूप प्रेम होतं सगळ्यांचं. त्यामुळे त्या वातावरणामुळे असेल, पण मी त्या नृत्यवर्गाला जायला लागल्यावर मला खूप भराभर सगळं यायला लागलं. आणि सुदैवाने माझे सगळे गुरु मला असे मिळाले की त्यांनी पण मला खूप भरभरून दिलं आणि खूप लवकर लवकर दिलं. म्हणजे कधी कधी आमच्या त्या वर्गातले काही विद्यार्थी नाराज होत असतात आमच्या गुरुजींवर, बोडे गुरुजींवर, की ही इतकी नंतर आलेली नीला एवढं बराबर काय शिकवतायत आणि आमच्याबरोबर का तिला उभं करताय असं वाटायचं. पण हे आता सुदैव माझं की मला फार सुंदर शिकवलं त्यांनी, खूप छान पाया करून घेतला. बिलकुल. असं म्हणजे गुरु पण त्याच वेळेला एवढा इंटरेस्ट आहे जेव्हा विद्यार्थी पण त्यांना त्या पद्धतीचे मिळतात आणि कदाचित तो तुमच्यामध्ये तो गुण त्यांनी बघितला आणि म्हणून ते देत गेले. मॅम, पण एवढ्या उशिरा स्टार्ट केलं आणि तुम्ही अकॅडमिकली पण खूप चांगले आहात अभ्यासामध्ये. म्हणजे तुम्ही MSc केले, नंतर तुमची PhD तुम्ही कंप्लीट केली. सो ह्या पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत तुम्ही सगळं एज्युकेशन घेतलं. मग या सगळ्यामध्ये इतकं अकॅडमिकली सगळं छान असताना मग नोकरी वगैरे करायची सोडून तुम्ही डान्सकडे कसं काय वळला? नाही, नोकरी करतच होते. म्हणजे BSc पर्यंत मी 3 वर्ष शिकले कथ्थक आणि त्यानंतर MSc करायला नागपूरला गेले. तर रेडिओ अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये मी MSc केलं. तर त्या दरम्यान मग 2 वर्ष माझं नृत्याचं शिक्षण बंद होतं. पण मग मी अकोल्यात आले आणि त्याच सुमाराला इथे एका पॉलिटेक्निक कॉलेजला मी लेक्चरशिपही करायला लागले. आणि पुन्हा नृत्याचं शिक्षण, कारण गुरुजी इथे बोडे गुरुजी येतच होते, त्यामुळे त्यांच्याकडे सुरू झालं. उलट मला कॉलेजचं वगैरे तसं बंधन नसल्यामुळे मी अमरावतीला जाऊन त्यांच्याकडे शिकायला सुरुवात केली. व्हेरी नाईस. तर ते कंटिन्यू झालं आणि लेक्चरशिप चालू होती. आणि खरं सांगायचं तर मला ते पण खूप आवडायचं. म्हणजे जी काय मी 7-8 वर्ष लेक्चरशिप केली ते मी खूप मनापासून केली. आणि तेव्हाचे खूप आश्चर्य वाटेल तुला की आजही त्या काळातले माझे, म्हणजे ही गोष्ट आहे अराउंड 85 पासून ते आणखी पुढे 7-8 वर्ष, त्यावेळेचे माझे विद्यार्थी अजून आठवण काढून मला कधीतरी विश करतात, भेटतात, किंवा तेव्हा त्यांना मी जे शिकवलं आहे त्याविषयी खूप आदराने आजही ते माझ्याशी भेटतात, तेव्हा माझ्याशी बोलतात त्या विषयावर. बिलकुल. पण मॅम, कॉलेजची नोकरी म्हटलं म्हणजे छान एक लठ्ठ पगाराची नोकरी असं सगळं असताना सुद्धा जर व्यावसायिकदृष्ट्या या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर घरच्यांनी किंवा तुम्हाला स्वतःला असं जाणवलं की आपण कुठेतरी चुकतोय किंवा काही गफलत होते म्हणून? हा, नाही, एकतर तेव्हा लेक्चरशिप फार लठ्ठ पगाराची नव्हती. फार नव्हती, पण हा, म्हणजे बऱ्यापैकी चांगला पगार होता मला. पण असतं ना, तुमचं इथे काहीतरी लिहिलेलं असतं तुमच्या, आणि
काहीतरी लिखित असतं, तुमचा मार्ग ठरलेला असतो. तर माझ्या म्हणजे इतर लोक सगळे म्हणायचे की दुर्दैवाने माझ्याबरोबरचे जे इतर लोक होते, आमच्या कॉलेजमध्ये अशी काही त्यावेळेला बऱ्याच भानगडी होत गेल्या की पूर्ण स्टाफला त्यांनी टर्मिनेट केलं. तर माझ्याबरोबर जे जेंट्स लेक्चरर होते तर ते सगळे माझ्याच वयाचे किंवा थोडे माझ्यापेक्षा लहानच, की ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि मुलं आहेत, छोटी छोटी मुलं आहेत. तर अशा लोकांना सगळ्यांना खूप अडचण आली. आणि मला आत्ता मी जेव्हा कालांतराने विचार करते, मला वाटतं की माझ्या सुदैवानीच ते झालं की मी टर्मिनेट झाले. आणि मग मी नंतर 1-2 ठिकाणी जॉब करायचा प्रयत्न केला, पण त्या दरम्यान मी ऑलरेडी क्लास सुरू केलेला होता, शिकवायला सुरुवात केली होती की मी कथ्थक शिकलेली आहे, तर ते पुढे चालू राहिलं पाहिजे अशा याने मी क्लासेस घ्यायला सुरुवात केली होती. आणि मग हळूहळू मला वाटायला लागलं की 2 लहान मुलं, माझे सासू सासरे, आजे सासूबाई, माझे आई वडील अकोल्यात असल्यामुळे त्यांची जबाबदारी होती माझ्यावर. बिलकुल. तर या सगळ्यांचं आणि मुलांकडे लक्ष देणं, त्या सगळ्या ह्याच्यात मग आता ठीक आहे, जॉबपेक्षा मला हे खूप आवडतं, हेच करूया असं म्हणून मी आधी क्लासेस जरा सिरियसली करायला सुरुवात केली. आणि खरं सांगायचं तर हे परफॉर्मिंग आर्ट आहे, पण तोपर्यंतही मला फारसं परफॉर्मिंगच्या दृष्टीने मी विचार केला नव्हता. म्हणजे मी परफॉर्मर होईन असं माझं कधी स्वप्नच नव्हतं. बिकॉज मे बी ॲट दॅट लेवल मला हे कळत होतं की मला नृत्य खूप चांगलं कळतं आहे. पण मी तू जे मगाशी म्हणालीस की लहानपणापासून शिकल्यामुळे तुम्ही जेव्हा ब्लूमिंग एजला येता त्यावेळेला जर तुम्ही प्रिपेअर्ड असाल तर तुम्ही ॲज अ परफॉर्मर बाहेर पडू शकता. बिलकुल. पण माझं तसं झालं नव्हतं. ब्लूमिंग एजमध्ये मी सुरुवात केली होती, मग त्यानंतर MSCचा अडथळा आला, मग त्यानंतर माझं लग्न झालं, तेव्हा थोडासा ब्रेक गेला, मग मुलं झाली. पहिला मुलगा झाला 85मध्ये, मग मुलगी झाली 5 वर्षांनी 90मध्ये. सो हा ब्रेकिंग पिरियड खूप होता. तर मला असं वाटायचं की आय कॅनॉट बी अ परफॉर्मर बट आय कॅन बी अ टीचर. कारण मला खूप आवडतं आहे, तर मी याचं म्हणजे शिक्षक म्हणूनच काम करीन असं मी गृहीत धरलं होतं. आणि हा प्रवास म्हणजे आता पुढे जायचं तर हा प्रवास असा झाला की त्यावेळेला घरच्यांनी म्हणजे विशेषतः माझ्या यजमानांनी मला खूप सपोर्ट केला की ठीक आहे, तुला नोकरी नाही करायची तर तू क्लासेस घे त्यातनं, कारण ऑब्व्हियसली क्लासमधून खूप कमी पैसे मिळत होते त्या काळात आणि मला नोकरीमध्ये मला बऱ्यापैकी चांगलं होतं, पण त्यांनी सपोर्ट केला की ठीक आहे, तुला आवडतं तर कर. आणि मग एक 2-3 वर्षातच मी इतकी ग्रीप घेतली, कारण मला मुळात ते खूप आवडत होतं. बिलकुल. तर ती इतकी ग्रीप घेतली की मग तो प्रश्न उरलाच नाही की माझं इन्कम कमी आहे, हा प्रश्न उरला नाही. उलट ते सपोर्टिंग इन्कम एक घरात छान सुरू झालं. पण त्या दरम्यान मला कुठेतरी असं वाटायला लागलं होतं की मला खूप काहीतरी अजून शिकायचं आहे आणि ते मला सापडत नाही आहे. तर हे मी जे म्हणते ना की देवानी मार्ग शोधलेला असतो. तेव्हा नुकतंच TV आला होता अकोल्यात आणि दूरदर्शन सुरू झालं होतं. तर दूरदर्शनवर संडेला रात्री त्यावेळेला एक संगीत नृत्याचा, शास्त्रीय संगीत आणि नृत्य का प्रोग्राम असं दूरदर्शन, तेव्हा फक्त एकच चॅनल असायचं, दूरदर्शन. बरोबर. तर ते दूरदर्शनवरून तो कार्यक्रम दाखवला जायचा. आणि तेव्हा मी मधुरिता सारंग, माझ्या दुसऱ्या गुरु, त्यांचं नृत्य पाहिल्यावर मला एकदम असं वाटायला लागलं मला हे शिकायचं, हे मला खूप आवडलेलं आहे, मला कथ्थक शिकायचं तर हेच शिकायचं असं मी म्हटलं. आणि त्या काळात इंटरनेट नव्हतं, आमच्या घरी फोन नव्हता, त्यामुळे त्यांना शोधायचं कसं असा प्रश्न पडला होता. आणि असा योग आला की एक व्यक्ती मला अचानक असे भेटले की ज्यांनी मला त्यांचा फोन नंबर दिला. क्या बात आहे. दुसरी सुदैवाची गोष्ट अशी की माझ्या सासऱ्यांची ट्रान्सफर मुंबईला झाली. आणि मी त्या उन्हाळ्यात मुंबईला गेले आणि सासूबाईंना म्हटलं मला त्यांना भेटायचे. आणि माणसं चांगली मिळतात आमच्या घरात. सासरी माझ्या कलेचं वातावरण नसूनही त्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला. बरोबर. तर त्या मला घेऊन गेल्या. तर माझ्या त्या गुरूंना, मधु दीदींना नेहमी हे आठवतं की तुम्हारी सासू माँ आई थी तुम्हारे साथ, मुझे बहुत अच्छा लगा था. कारण त्या काळात हे फारच म्हणजे रेअर होतं असं की सासूबाई घेऊन चालल्यात तुम्हाला. आणि मग मधु दीदींकडे माझा एक सुंदर प्रवास सुरू झाला. मधुरिता सारंग हे इतकं सुंदर व्यक्तिमत्व, मातृवत प्रेम मला त्यांच्याविषयी वाटतच होतं. पण नृत्याच्या सौंदर्यशास्त्राविषयी मला तिथे खूप माहिती झाली आणि ते नृत्य इतकं प्रचंड मला आवडायला लागलं. आणि तिथे पण सेम झालं की मी पहिल्यांदा गेले आणि 1 महिना राहिले तर दीदी म्हणाले की अरे 1 महीने में तुमने कितना उठाया है, कितना लेके जा रही हो.
आणि मग त्या हे सगळ्यांना सांगायच्या की अरे ये आती है तो 3-4 दिन. आणि मग तो प्रवास कठीण होता, कारण मग बरोबर. त्याच वर्षी माझे सासरे रिटायर झाले. म्हणजे हे बघा की अगदी रिटायरमेंटला ते तिकडे गेले. जसं काही माझी ती ओळख व्हायला हवी होती म्हणून ते गेले, ते रिटायर झाले. मग पुन्हा प्रश्न की आता मुंबईला जाऊन राहायचं कुठे? हॉटेल बिटेल राहणं म्हणजे त्या काळात बायका एकतर राहायच्याच नाही आणि पैसेही नव्हते. पण मग तो प्रश्न दीदींनी सोडवला. त्या मला म्हणाल्या की तू माझ्या घरी राहत जा, तुला शिकायचं आहे ना, तू येत जा आणि माझ्या घरी राहत जा. मग ते 3-4 महिन्यात पैसे साठवायचे जाण्या येण्याच्या भाड्यापुरते, आणि थोडेसे त्यांच्याकडे एक पाकिट तरी ठेवता आलं पाहिजे. त्यांनी कधी फी मागितली नाही मला. पण मी जायचे, मग 4 दिवस ट्रेनिंग घ्यायचं, सगळ्या बॅचेसना उभं राहायचं, आणि त्या 4 दिवसांमध्ये त्या भरपूर द्यायच्या मला मटेरियल. आणि मग येताना फी विचारली तर म्हणायच्या की तुम आती हो, ये मेरे लिए बहुत बड़ी बात है, कुछ मत देना. मग मी नमस्कार करायला देवघरापाशी गेले की तिथे एक पाकिट, जे काय मला शक्य असेल तेवढं ठेवून मी येत असे. तर तो तसा प्रवास अनेक वर्ष चालू होता. मला असं वाटतं ही एक प्रकारची तपस्या आहे आणि ती तुम्ही सातत्याने एवढे वर्ष केलीत, आणि म्हणूनच कदाचित आजही संपूर्ण अकोला जिल्हाच नाही तर आता तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती ते नाव मिळवलं. जसं तुम्ही म्हटलं की तुम्ही एक खूप चांगल्या शिक्षिका त्या विषयात होऊ शकता पण परफॉर्मर नाही, पण तुम्ही हे पण नंतर खोडून काढलं, कारण की तुम्ही एवढ्या वर्षापर्यंत आंतरराष्ट्रीय स्टेजवर सुद्धा परफॉर्म करत आले. तर हा परफॉर्मरचा प्रवास केव्हा सुरू झाला? नाही, हे पण श्रेय माझ्या गुरूंनाच पुन्हा जातं. कारण की 94मध्ये म्हणजे माझी मुलगी जेव्हा 5 वर्षाची झाली, 4-4.5 वर्षांची होती, तेव्हा मला मधु दीदी म्हणाले की देखो अभी तुम रियाज अच्छे से शुरू करो. दीदी मैं रियाज तो वैसे करती हूँ, नहीं उतना नहीं करती हो, सिखाने के हिसाब से करती हो, परफॉर्म करने के हिसाब से नहीं करती हो. दीदी अब मैं क्या परफॉर्म करूँगी ना, अभी तो मैं अबाउट 35 हूँ, अब कहाँ से परफॉर्म करूँगी. तर त्या मला म्हणाल्या की देखो अगर मुझे लगता है कि तुम एक बहुत अच्छी परफॉर्मर है, और दूसरी बात यह है कि तुम्हारा आर्ट फॉर्म ही परफॉर्मिंग आर्ट है. जब तक तुम खुद नहीं परफॉर्म करोगी तुम्हारे स्टूडेंट्स कभी भी परफॉर्मर नहीं बन पाएंगे. सो 2 कारणों के लिए, एक तो तुम में पोटेंशियल है, दूसरी बात क्योंकि तुम अच्छी टीचर बनना चाहती हो, तो दोनों चीज़ों के लिए तुम्हें अच्छे से रियाज करना पड़ेगा और परफॉर्मर बनना पड़ेगा. आणि त्यांनी निक्षून सांगितलं कि तुला परफॉर्मेंसच्या दृष्टीने विचार करायचा नसेल तो फिर क्लास का दुकान तो तुम बहुत अच्छे तरीके से चला रही हो, वो तो चलाओगे, तुम्हारे पास दिमाग इतना है कि आज से तुम मेरे से जितना सीखी हो ना 100 चीज़ें बना लोगी उससे और सिखा दोगी. ये कि तुम्हारे लिए बड़ी मुश्किल बात नहीं है, लेकिन अगर परफॉर्मर बनना है तो ही मेरे पास आना, नाही तो मेरे पास आना बंद करो. आता हे त्यांनी सांगितल्यामुळे मी 4-5 वर्ष खूप रियाज केला. हे पण मी आजच्या पिढीला सांगू इच्छिते की जे लोकांचं असतं ना की 4 वर्ष शिकली की आता आम्हाला परफॉर्मर व्हायचं आहे. मी इतकी वर्ष शिकल्यावरही त्यानंतर दीदींची कंडिशन होती की 4 ते 5 वर्ष रियाज कर. सो ही 94 मधली गोष्ट, आणि मी 2000 साली पहिल्यांदा प्रोफेशनल लेवलचा परफॉर्मन्स मी पहिल्यांदा 2000 साली दिला. तोपर्यंत मी क्लासमध्ये वगैरे करत असे, पण ते म्हणजे क्लासच्या ॲन्युअल शोला, पण ते थातूरमातूरच होतं. म्हणजे ते काही फार ग्रेट असं तर नव्हतं, फार विचार नसायचा त्याच्या मागे. बरोबर. पण ज्या काळात तुम्ही शिकला, खरोखर तर खूपच एक प्रकारे काय म्हणतो त्याला इनोसन्स मनात ठेवून आपण काहीतरी शिकायच्या भावनेने जायचं आणि शिकायचं हे तुमचं ठरलेलं होतं. तुम्ही ते शिकत गेल्या. पण तुमचा तो काळ आणि आत्ताच्या काळामध्ये जी विद्यार्थी तुमच्याकडे येतात, काय तफावत तुम्हाला या 2 एराजमध्ये जाणवते आहे? तफावत वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे मुलांना इंटरेस्ट खूप आहे आणि मुलं खूप टॅलेंटेड आहेत सध्या. पालकांनाही इंटरेस्ट आहे. प्रश्न कुठे येतो, त्यांना सुरुवातीला सगळं शिकवायचं असतं. मग आमच्याकडे मुली येतात, हा प्रवास एक वेगळ्या पद्धतीचा असतो. म्हणजे का तुम्हाला मुली पहिल्यांदा येतात आवड आहे म्हणून, मग हळूहळू त्यांचं ती जी आवड असते त्याचं छंदात रूपांतर होतं. मग छंद थोडा पुढे जर त्यांनी न्यायचं ठरवलं तर तो व्यासंगात रूपांतरित होतो. आणि त्यापुढे जाऊन मग ज्याला तो व्यासंग सांभाळून, मी म्हणते त्यांना व्यवसायात यायचं आहे का या, आणि त्याच्या पुढे माझ्या स्टेजला येतात की जेव्हा तो फक्त ध्यास असतो, अधिक अभ्यास अधिक अभ्यास, अधिक चांगलं कसं जमेल, हे मला कसं शिकता येईल, इतकं यांचं पाहिलं हे किती सुंदर आहे. हा ध्यास ही शेवटची स्टेज आहे. पण या इतक्या स्टेजेस पार करण्यासाठी जो पेशन्स लागतो, तर आजही अनेक मुली आहेत की ज्या तेवढ्या पेशन्सनी शिकतात.
आणि मी म्हणेन की पालकही जागृत झालेले आहेत. कारण की मधला एक पिरियड होता जेव्हा मी स्वतः शिकत होते तेव्हा, की फक्त मेडिकल नाही तर इंजिनिअरिंग हे 2च मार्ग आहेत असं पालकांना वाटत असे. पण आता लोकांना बऱ्यापैकी अवेअरनेस आला आहे की खूप फील्ड्स आहेत, खूप ब्रँचेस आहेत, मुलं काही पण करू शकतात आणि मनापासून आवडणारी गोष्ट मुलांना करायला द्यायला पाहिजे आपण. हा अवेअरनेस आता पालकांमध्ये आला आहे. बट ॲट द सेम टाईम डायव्हर्शन्सही खूप आहेत. म्हणजे मुलांना इतक्या नव्या टेक्निकल गोष्टी एक्सप्लोअर होत आहेत की डायव्हर्शन्स खूप आहेत. कम्पॅरेटिव्हली मला असं वाटतं की मोठ्या शहरांपेक्षा मला माझ्या गावात शिकवणं सोपं वाटतं. कारण इथे मुलं अजूनही शिस्तीत राहायला तयार असतात. बरोबर. आणि अजूनही मुलं आठवड्यातनं 3 दिवस एखाद्या गोष्टीला तेवढा वेळ देतात. मोठ्या शहरांमध्ये मी बघितलंय की 1च दिवस क्लास असतो किंवा फार तर 2 दिवस असतो आणि मग त्यातून तेवढा अभ्यास होत नाही. पण पालकांना अवेअरनेस आता वाढला आहे. फक्त तेच आहे की या गोष्टी सगळ्या ज्या आहेत ना, जसं तुम्हाला जर अभ्यासात खूप चांगलं काहीतरी करायचं असेल तर कन्सिस्टन्सी पाहिजे, सातत्य पाहिजे. तेच सातत्य इथे पण लागतं. तर ते सातत्य आणि पेशन्स या 2 गोष्टी असणारी मुलं कम्पॅरेटिव्हली पूर्वीच्या काळापेक्षा कमी आहेत. असं मी जरी म्हटलं तरी नंबर ऑफ स्टुडंट्स वाढले असल्यामुळे अगेन द रेशो कम्स अगेन द सेम, की अजून चांगलं काम करणारी आणि या व्यवसायात व्यवसाय म्हणून इच्छिणारी मुलं पण खूप आहेत. आणि पोटेन्शियल तर खूपच आहे. मी म्हणेन की तेव्हाच्या काळापेक्षाही आत्ता मुलं इतकं त्यांना पाहायला मिळतंय. बिलकुल. आता एक्सपोजर आणि स्टेज खूप मिळायला लागलेले आहे. स्टेज संधी खूप मिळायला लागली. मिळतं, संधी मिळते आणि त्यांना पाहायला खूप मिळतं. त्यामुळे मुलांकडे टॅलेंट भरपूर आहे. बरोबर. सध्याची मुलं जास्त शार्प आहेत, जास्त लवकर शिकतात, हुशार आहेत असं मला वाटतं. एकच त्याला हे आहे की तालीम म्हणतो ना आपण, तालीम हा इतका सुंदर शब्द आहे आपल्या भाषेतला की विधिवत तालीम असा शब्द आमच्या शास्त्रामध्ये वापरला जातो. तर ती विधिवत तालीम ज्यांना मिळते तिथूनच आर्टिस्ट निर्माण होऊ शकतो. अदरवाईज जी दुकानं चालतात ना क्लासेसची, तिथे फक्त नॉलेज मिळतं, आर्टिस्ट तयार नाही होत. अगदी बरोबर. टू सम एक्सटेंट नॉलेज मिळतं, बट नॉलेज म्हणजे ज्ञान नव्हे. नॉलेज म्हणजे माहिती. ज्ञान जेव्हा तुम्हाला मिळतं ना, तेव्हा मग तुम्ही ते पुढे जाण्याचा प्रवास तुमचा आणखी चांगला होतो आणि इंटरेस्ट पण वाटतो. म्हणजे मुलांना इंटरेस्ट वाटतो आणि त्या दृष्टीने गव्हर्नमेंटच्या खूप स्कीम्स आजकाल सुरू झाल्या आहेत मुलांना प्रोत्साहन देणाऱ्या. व्यावसायिक दृष्टीने पण खूप एक्सपोजर मुलांना आपण त्या विषयाकडे वळू शकतो पुढे. माझ्या प्रवासाच्या बाबतीत आता शेवटचा टप्पा येतो की मधू दिदी जेव्हा गेल्या 2007 मध्ये, त्यांना कॅन्सर होऊन त्या दुर्दैवाने ते गेल्या आणि जाताना त्यांनी मला दाखवून दिला रस्ता की ह्याच्या पुढे पंडित राजेंद्र गंगाणीजी, त्या त्यांना लहान भावासारखं मानायचे. तर तिथे जायचं. तर मी त्यांना तेव्हा नहीं दीदी आप ऐसा क्यों बोल रहे हो, आपको कुछ नहीं होगा, कुछ नहीं होगा. पण त्या गेल्या आणि त्यांच्या बरसीला, पहिल्या बरसीला मी गुरुजींना भेटले आणि गुरुजींना मी सांगितलं, जेव्हा मी नमस्कार केला तेव्हा त्यांना सांगितलं की दीदींनी मला असं सांगितलंय. तर त्या दिवसापासून आजतागायत गुरुजी माझ्याकडे कायम मधु दीदी से आया हुआ कोई मेरा बहुत करीब का एक व्यक्ति है, मधु दीदी के पास जो बहुत करीब था वो मेरे करीब अब आया है, तो वो मेरी जिम्मेदारी है कि उनकी जो चहेती स्टुडंट थी उसको मैं सब दूं. या दृष्टीने त्यांनी मला कायम प्रोटेक्ट केलं, कायम शिकवलं. आणि मी जसं म्हटलं की बोडे गुरुजींकडून मधु दीदींकडे गेले तर खूप सौंदर्य स्थळं मला दिसली नृत्यातली आणि खूप सुंदर नृत्य. गुरुजींकडे गेल्यावर तो मला समुद्र दिसला एकदम, की अच्छा कथ्थक असं पण आहे. आणि तो समुद्र दिसला. मी नेहमी सगळ्यांना खूप छान त्याचं वर्णन करून सांगते की मी तिथे गेल्यावर पहिल्यांदा घाबरले की अरे ये इतना सुंदर है लेकिन बहुत मुश्किल है, ये मुझे नहीं आएगा. आणि अशा स्टेजला असताना मी घाबरलेली असताना ते तर गुरुजी आहेत, ते गुरु आहेत. मैं हमेशा बोलती हूँ कि उन्होंने मुझे उंगली पकड़कर चलना सिखाया, दौड़ना सिखाया और उस समुंदर में तैरना भी सिखा दिया. वाव, खूपच छान. तो वो तैरना जो उन्होंने सिखाया ना, वो प्रोसेस फॉर मी मेरे लाइफ में
अशी काही गोष्ट मला मिळाली त्यांच्या रूपाने की तो एक आनंद, हा आनंदाचा प्रवास आहे, ही आनंद पर्वणी आहे माझ्यासाठी की गुरुजींच्याकडनं शिकणं आणि जेवढं मिळेल तेवढं आत्मसात करणं आणि पुढे जाऊन ते विद्यार्थ्यांना देणं. म्हणून आमच्या त्यांना एक खूप गंमत नेहमी चालते की मी कधीही गुरुजींना जर फोन केला, आता हे गुरुजींच्या आजूबाजूला जे बसलेले असतात त्यांना सगळ्यांना माहिती झालंय की मी कधीही फोन केला की मी म्हणते प्रणाम गुरुजी, फोन राधिका बात कर रही हूं. मी असं म्हटल्याबरोबर गुरुजी एकदम जोरात गाणं म्हणायला लागतात, राधिका नाचे रे गाणं म्हणतात आणि मग म्हणतात की हा राधिका बहुत नाचो और बहुत नचाओ. तर हा जो त्यांचा आशीर्वाद आहे तो मला खूप फळतो. मी त्यांना म्हणते की तुम्ही हे नेहमी म्हणता ना, तर मी शिकवते विद्यार्थिनींना तेव्हा मला ती जबाबदारी वाटते की मला ते त्यांनी इतकं सुंदर काही काही दिलं आहे आणि इतकं अप्रतिम असं ते ज्ञान आहे की ते मला तितक्याच चांगल्या पद्धतीने माझ्या विद्यार्थिनींपर्यंत पोचवायला पाहिजे. आणि ते कारण आहे की आज माझ्या जगभरात अनेक ठिकाणी अनेक विद्यार्थिनी खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. खूपच हा सुंदर प्रवास तो असा झालेला आहे. तुमची एवढी सुंदर वाणी ऐकून ना खरोखर इतकं विस्मृत झाल्यासारखं झालंय मला. पण साधारणतः बाहेर जेव्हा जगामध्ये आपण बघत असतो, म्हणजे आता आपण ज्या फील्डमध्ये असतो आपल्याला त्याच्याविषयी सगळं ज्ञान असतं किंवा त्याच्यात आपण रमत असतो. पण तुम्हाला असं कधी जाणवलंय का बाहेर ठिकाणी काम करताना वगैरे की जेवढा आदर सन्मान हा गायकाला मिळतो किंवा एखाद्या म्युझिक डिरेक्टरला किंवा इन्स्ट्रुमेंट प्ले करणाऱ्याला मिळतो, तो एका डान्सरला मिळत नसतो, असं तुम्ही कधी अनुभवलंय का? नाही, असं कधी नाही झालं सुदैवाने. म्हणजे मी ते पण नेहमी खूप आवर्जून सगळ्यांना सांगते की भारतीय सगळ्या आपल्याकडे जे शास्त्र जितकी आहेत, अभिजात कला पण आहेत, आपलं विज्ञान खूप पूर्वीपासूनचं प्रगत आहे, आपल्याकडे तंत्रज्ञान चांगलं आहे, त्या सगळ्यांमध्ये केवळ आणि केवळ संगीत म्हणजे ज्यामध्ये गायन वादन नर्तन या तिन्ही कला येतात, हे संगीतशास्त्र आणि ह्याच्याशी रिलेटेड फील्डच असा आहे फक्त की जिथे आजही गुरु शिष्य परंपरेचा वापर होतो, अजूनही ते पाळलं जातं. आणि मला कधी असं नाही झालं की म्हणजे मला तेवढा आदर नाही मिळाला. सुदैवाने मी जिथे जिथे गेले तिथे बहुतेक ठिकाणी पहिल्यांदा मला अंडर एस्टिमेट केलं गेलं, कारण की मी जे म्हटलं की आपण लहान गावात होतो तेव्हा इंटरनेट नव्हतं, तर खूप लोकांना माहिती नव्हतं की अशा लहान गावात कोणीतरी एक चांगलं काम करतंय आणि चांगलं शिकवतं पण आहे, चांगलं नाचतं पण आहे, हे फार लोकांना माहिती नव्हतं. त्यामुळे ते प्रोग्राम ठरवताना खूप कमी पैशांमध्ये ठरवायचे आणि बोलवताना ते अंडर एस्टिमेट करायचे आणि तेवढं त्यांच्या मनात आदर नसायचा. पण माझा प्रोग्राम झाल्याबरोबर तो चित्र ते इतकं पालटलेलं असायचं की ते आयोजक येऊन चक्क मला नमस्कार करायचे. अगदी असं अनेकदा झालेलं आहे की म्हणजे वी नेवर एक्सपेक्टेड कि आप इतना कुछ करोगे, आप इतने छोटे गाव में रहते हो और आप ये कुछ कर सकते हो, ये हमें पता ही नहीं था. आणि हा सगळीकडे म्हणजे इवन कथक केंद्राला मी सुरुवातीला जेव्हा जायला लागले दिल्लीला, म्हणजे गुरुजींकडे जेव्हा जायला लागले तेव्हा मी नवीन होते आणि माझं वय ऑलरेडी गुरुजींकडे तर मी बरेच उशिरा जायला लागले 2008 वगैरे त्याच्यानंतर. तर त्यावेळेला मी ऑलरेडी वयाने मोठी होते, तर तेव्हा तिथल्या मुलांना, तर तिथली मुलं केंद्रातली मुलं इतकी नाचतात जबरदस्त की त्यांच्या दृष्टीने म्हणजे आमच्या दृष्टीने कथक केंद्र दिल्ली हे आमचं तीर्थस्थान आहे, हमारा काशी है वो. तर तिथली मुलं ती स्वतःला अशी समजत असतात की आम्ही म्हणजे आमच्यासारखं कोणी नाही. तर सुरुवातीला ते माझ्याकडे त्या दृष्टीने बघत असत की हा कोणीतरी सिनियर आलेलं आहे तर ते आपलं येऊन बसले आहेत भेटायला गुरुजींना. पण मग कालांतराने असं झालं, एकतर माझे गुरुजी मला तिथल्या मुली सांगायला लागल्या कि गुरुजी आपके बारे में इतना अच्छा बोलते हैं, इतना अच्छा बोलते हैं, और जब वो अकोला से आते हैं ना तो बस अकोला के बारे में बातें करते रहते. आणि मग कालांतराने असं झालं की तिथे मी जाऊन मग शिकायचं, तर उभी राहायला लागले. उभी राहायला लागल्यावर त्यांच्या लक्षात आलं की अरे नाही, आपण समजतो तसं नाही. तिथपासून जी सुरुवात झालेली आज परिस्थिती अशी आहे की आज जर मी कथक केंद्रामध्ये गेले तर तिथली मुलं येऊन मला पाया पडतात. क्या बात आहे. आणि विदेशातला अनुभव कसा असतो मग, म्हणजे तेव्हा तिथे असंच तुम्हाला अंडर एस्टिमेट केलं जातं किंवा आयोजकांकडनं कशी ट्रीटमेंट दिली जाते? विदेशात खूप चांगली मिळते, कारण त्या लोकांना ना भारतीय कलेविषयी प्रचंड प्रेम आहे, खूप रिस्पेक्ट आहे.
आणि म्हणजे ते कार्यक्रमानंतर येऊन खूप प्रश्न विचारतात. म्हणजे मी तर जिथे जिथे परफॉर्म केलं तिथे तिथे अजूनही असं होतं इंडियात सुद्धा, की माझ्या परफॉर्मन्स नंतर पुष्कळदा क्वेश्चन आन्सर राऊंड ठेवला जातो, मुद्दाम आयोजित केला जातो. आणि तिकडे पण तसं होतं आणि त्यांना खूप क्युरॉसिटी आहे. आणि जेव्हा माझा परफॉर्मन्स झाल्यावर अनेक ठिकाणी असं झालं की त्यांनी प्रश्न विचारले आणि मी उत्तरं दिल्यावर ते म्हणाले की सो यू हॅव सच अ डीप स्कूल ऑफ डान्स. म्हणजे इतकं मोठं शास्त्र आहे त्याच्यामागे, जे की त्यांनी एक्सपेक्टच केलं नव्हतं. आणि मी सगळं परफॉर्मन्समध्ये पण मी पुष्कळदा बोलता बोलता असं सांगत सांगत नाचते. तर त्यांना ते समजत होतं. मग प्रश्न विचारले आणि त्याहूनही पुढचा अनुभव तर एक खूपच सुंदर आहे. रियुनियन आयलंड्स म्हणून आहेत इकडे मॉरिशसच्या जवळ. तर त्या फ्रेंच कॉलनीज आहेत. तिथे मी एकदा परफॉर्मन्सला गेले होते. तिथे आम्ही 13 दिवसांमध्ये 11 परफॉर्मन्सेस केले. आणि ग्रुप होता माझ्याबरोबर, माझ्या 5 विद्यार्थिनी आणि मी. तर तिथे त्या लोकांना इंग्लिश पण येत नाही. इंग्लिशवर बॅन आहे तिथे, फ्रेंच लोक असल्यामुळे इंग्लिशवर बॅनच आहे. म्हणजे आपण दुकानात गेलो तर आपल्याला समजत नाही की आता ही वस्तू किती रुपयाची आहे, कसं विचारू मी. आकडे असं असं करून दाखवून बोलावं लागायचं. त्यांना काहीच नाही कळत, अगदी एक शब्द सुद्धा कळत नाही, इंग्लिश बोलता येत नाही. पण मला तिथला पण अनुभव इतका सुंदर आहे की माझा परफॉर्मन्स झाल्यावर खूप प्रचंड प्रतिसाद खूप छान असायचा. त्यातला एक अगदी सांगण्याजोगा प्रसंग आहे की एक व्यक्ती माझा परफॉर्मन्स झाल्यानंतर आले आणि ते बोलायला लागले. तर मला काही कळत नव्हतं. तर एक ट्रान्सलेटर दिलेला असायचा त्यांनी नेहमी. त्या ट्रान्सलेटरला ते काहीतरी असं करत सांगत होते. मला कळेल ना काय म्हणतायत. तर तेव्हा ट्रान्सलेटरनी मला सांगितलं की ते म्हणतायत की तुमचा परफॉर्मन्स पाहिल्यावर त्यांच्या मनात असे क्रॅकर्स उडाल्यासारखं होतं. किती सुंदर. असं ते असा पण अनुभव आला की ज्यांना भाषा पण आपली कळत नाही. ही शक्ती ना, ही फक्त भारतीय अभिजात कलांमध्येच आहे की ही भाषा, देश, वेश सगळ्याच्या पलीकडे जाऊन ती या हृदयाचं त्या हृदयाशी असं म्हणतो ना आपण, ते नातं जोडणारी ही भारतीय कला आहे. अगदी बरोबर. त्यामुळे छान तुम्ही. आणि खरंच कलेला मला वाटतं कुठल्या भाषेची गरज नसते. नाही एक बघणाऱ्याच्या नजरेत असते आणि करणाऱ्याच्या त्या कलेमध्ये अगदी अगदी. आणि आता एवढ्या वर्षाच्या प्रवासामध्ये तुमच्या मुलीने सुद्धा तुमच्या ते बघून बघून बाळकडू तिला ते मिळत गेलं आणि ती पण एवढं छान आता सगळीकडे देशभर नाव करते आहे. तुमचे विद्यार्थी एवढं सगळं नाव करत आहेत. आम्हाला एक पर्सनल प्रश्न मला तुम्हाला विचारायचा होता की तुमचं सासर माहेर दोन्ही अकोल्यातलं, मग ही लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? आमची ओळख होती, पण तुम्ही लव्ह मॅरेज त्याला डिरेक्टली म्हणू शकणार नाही कारण आमचं अफेअर नव्हतं. ते परिचयातले होते, माझ्या भावाचे मित्र होते. त्यांनी विचारलं आणि दोन्ही घरच्या लोकांनी हो म्हटलं आणि लग्न झालं. सो इन अ वे एकमेकांना आम्ही आवडायला लागलो होतो. सो म्हणून म्हटलं तर प्रेम होतंच, पण असं पण नव्हतं की प्रेमविवाह म्हणावा अशा पद्धतीचं नव्हतं. आणि आता तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, ज्या पद्धतीने ते त्यांच्या फील्डमध्ये काम करत आहेत, तर कितपत तुम्हाला असं वाटतं की ह्या कलेचं योगदान तुमच्या आणि त्यांच्या आयुष्यातही आहे? कलेचं योगदान तर खूप आहे, कारण आमची ओळखच कलेमुळे आहे ना. आज मला ओळखलं जातं ते माझ्या कलेमुळेच ओळखलं जातं. सो मुलांच्या आयुष्यात तर निश्चितपणे आहे, कारण मुलगी स्वतः आर्टिस्ट आहे. सो तिचं आयुष्यच कलेभोवती गुंफलेलं आहे. म्हणजे ईशानी लहान असताना ती सुरुवातीला क्लासमध्ये बसायची, पण ती खूप लाजरी होती, तर तिला करायचं नसायचं कधीच. आणि त्याचं कारण एकच होतं की माझ्याकडे अनिरुद्ध क्षीरसागर म्हणून एक जण तबला वाजवायला असायचा. तो म्हणायचा तुला नाचायचं असेल तर आईला नमस्कार करायचा. आणि सगळ्यांसमोर नमस्कार करायला तिला लाज वाटायची. तो सगळ्या मुली नमस्कार करतात ना, तू करायचा. तर हिला खूप तिथे लाज वाटायची, खूप लाजरी होती ती बसून राहायची आणि ती काही करायचं नाही असं असायचं. मग एका कार्यक्रमाच्या आला, ती 4.5 वर्षाची असताना एका कार्यक्रमाच्या 5-6 दिवस आधी म्हणाली मला या लहान मुलींच्या ह्याच्यात करायचं आहे. म्हटलं नाही, तू उभी राहत नाही क्लासमध्ये, तुला नाही येणार ते, तू नाही करायचं. तर तो तबलजीच म्हणाला तू आज नमस्कार करणार का आईला? तर हो करीन म्हणाली. मग नमस्कार केला. तर मग मला तो म्हणाला ताई राहू दे थोडा वेळ उभं, तिला काही येणार नाही तर असू दे, काय ती करेल तेवढं करू दे. मग ती उभी राहिली आणि तिने पूर्ण नाच त्यांचा केला. कारण की ती कायम बरोबर असायची जन्माच्या आधीपासूनच. म्हणजे गर्भसंस्कार तिच्यावर तो झालेला होता. कारण मी तिच्या वेळेला तिच्या जन्माच्या आदल्या दिवशी रात्री सुद्धा क्लास घेतला होता. ओ माय गॉड.
त्यामुळे तिच्यावर तो संस्कार होता. आणि मग तिथून तिची सुरुवात झाली. तिने त्या प्रोग्राममध्ये खूप सुंदर केलं आणि तिथून सुरुवात झाली. पण 12वी झाल्यावर तिचं थोडंसं, तोपर्यंतही तिचं निश्चित नव्हतं की मी कथ्थकच करीन की नाही. ती छान करत होती, पण ती प्रोफेशनली करू शकेल असं मलाही तेव्हा वाटत नव्हतं. कारण तिचा टेक्निकल भाग खूप छान डेव्हलप झालेला होता, पण अभिनयाचा तितका चांगला नव्हता. तर मला असं वाटायचं की मे बी हिला त्याची आवडच नाही आहे. आणि तिला पण वाटत होतं की तिला BSc करायचं आहे, मला सायन्स सोडायचं नाही, मला BSc कम्प्युटर सायन्स करायचं आहे. ते करायला ती नागपूरला गेली. त्या दरम्यान तिचं माझ्याकडे आणि गुरुजींकडे पण शिकणं सुरू होतं. पण बाय द टाईम शी कम्प्लिटेड हर ग्रॅज्युएशन, तर त्यावेळेला मात्र तिने ग्रॅज्युएशन झाल्यावर सांगितलं की नाही, मला आता पूर्ण वेळ कथ्थक करायचं आहे. मग तिने साईड बाय साईड इंग्लिश लिटरेचरमध्ये MA केलं, इकडे अलंकार पण केलं. पण मग तिने प्रोफेशनली कथ्थक करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून मग ती क्लासमध्ये शिकवायला लागली. आणि तिचं खूप क्रिएटिव्ह हे आहे, तिचा अप्रोच आहे खूप. त्यामुळे आता तुम्ही तिच्या रील्सही बघत असाल तर ती सातत्याने, मी तिला म्हणते रोज नवीन काय चालू असतं तुझं, ते मी बघतही नाही खूपदा. म्हणजे खूप आणि रिमार्क तर अजिबातच देत नाही कधी. कारण आणि ती मला विचारायच्या भानगडीत पडत नाही, कारण तिला माहिती आहे की आई काही खूप मोकळेपणाने कौतुक बिवतुक मी काही करेन अशातला भाग नाही आहे. त्यामुळे ती मला कधी विचारत नाही की आज कसं झालं वगैरे. हां, परफॉर्मन्स झाला, ॲक्च्युअल परफॉर्मन्स जेव्हा होतो तेव्हा माझ्या दोन्ही मुलांना सवय तशी होती की घरी आल्यावर पहिला प्रश्न विचारायचा, आई कसं झालं आजचं. आणि मी त्यांना नेहमी खरं उत्तर दिलं की नाही, हे नाही चांगलं झालं, हे आणखी चांगलं व्हायला हवं होतं, हे आणखी करायला हवं आहे तुला. लोक तुला चांगलं म्हणणारच आहेत. लोक तोंडावर येऊन असंच सांगणार आहे, वा वा खूप छान झालं, पण काय कमी आहे ते फक्त मी तुला सांगू शकणार आहे. त्यामुळे आजपर्यंतही मला असं वाटतं एकही कार्यक्रम तिचा असा झाला नसेल की मी म्हटलं अरे वा किती छान केलंस ईशानी, असं कधीच झालं आज जर ईशानीला काही सांगायचं असेल तर काय सांगाल? ईशानीला मी तेच सांगेल की वर्क हार्ड अँड हार्ड. आणि कथक तुझ्याकडे पाहताना मला नक्की जाणवतं की तुझा जन्म कथक करण्यासाठी आहे. वाव, मला वाटतं यापेक्षा सुंदर कॉम्प्लिमेंट अजून दुसरे काही नाही असू शकत. मॅम, एवढी वर्ष कथकला तुम्ही जसं सांगितलं ईशानीचा प्रवास एवढा छान, आणि साईड बाय साईड म्हणजे तुमचा जो मुलगा आहे त्यांनी सुद्धा कला क्षेत्रामध्येच त्यांचंही काम आहे, तर त्यांच्याविषयी आमच्या दर्शकांना जाणून घ्यायचं आहे. हां, तसा तो ॲक्च्युअली त्याचं शिक्षण झालं आहे BIT बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी केलं आहे. पण त्याचंही असंच झालं की तो लहानपणापासून गाणं शिकत होता, त्याला गाणं छान येत होतं, खूप आवडतही होतं खूप. त्यामुळे तो जेव्हा त्याचं ग्रॅज्युएशन झालं आणि त्याला जॉब लागला तेव्हा त्यांनी आम्हाला फोन करून विचारलं की मी जॉब नाही केला तर तुम्हाला चालेल का. तर त्याचे बाबा म्हणाले की जॉब नाही करायचं तर आपल्याला करायचं काय आहे. त्यावेळेला तो भाऊदीप जयपूरवाल्यांकडे मुंबईला गाणं शिकत होता. तर तो म्हणाला की मला गाण्यामध्येच करिअर करावं असं वाटतंय. छान. तर आम्हाला थोडी रिस्क वाटत होती, पण तरी आम्ही त्याला म्हटलं की ठीक आहे, तू वेळ घे, अजून 1-2 वर्ष, ठीक आहे, लगेच जॉब नको करूस, पण वेळ घे, कारण मे बी नंतर तुला फ्रस्ट्रेशन येईल, कारण सगळ्या मित्रांना जॉब लागलाय. तर आता तू या स्टेजला तुला वाटतंय की मी गाणं करीन, पण पुढे काय. पण मग भाऊदीप जयपूरवाल्यांनी त्याला सुचवलं की फक्त गाण्याच्या भरोशावर आयुष्य पूर्ण निघेल की नाही ही गॅरंटी मुंबईसारख्या ठिकाणी इतके चांगले चांगले गायक रोज दिवसाला येत आहेत की तिथे खूप कॉम्पिटिशन आहे प्रचंड. तर तू सेफ साईड म्हणून तू साऊंड इंजिनिअरिंग कर. मग त्यानंतर त्यांनी साऊंड इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर त्यांनी साऊंड इंजिनिअरिंगमध्ये लेक्चरशिप केली काही वर्ष. आणि रिसेंटली आता गेल्या 4 वर्षांपासून, आता हे 5वं वर्ष आहे, त्यांनी आणि त्याच्या 2 मित्रांनी मिळून द ऑडिओ गाईज नावाची एक साऊंड इंजिनिअरिंगचे वेगवेगळे कोर्सेस चालवणारी इन्स्टिट्यूट सुरू केली. कमर्शियल स्टुडिओज पण त्यांच्याकडे आहेत. खूपच सुंदर. त्यामुळे आणि मला वाटतं ह्या सगळ्या नवख्या गोष्टी म्हणजे रिस्क घेतल्याशिवाय ते शक्य नाही. म्हणजे आम्हाला खूप विरोध झाला त्या काळात, अगदी घरून पण झाला, म्हणजे अर्थात काळजीपोटी झाला. म्हणजे माझे सासू सासरे आम्हाला सारखे रागवायचे खूप की तो इतका इंजिनियर झालेला मुलगा आहे, त्याला एवढा पगार मिळत होता, तुम्ही त्याला उगीच सपोर्ट करताय, काय मिळवतोय तो आता. कारण तो जे काम लेक्चरशिप करत होता तिथे त्याला फार कमी पैसे मिळत होते आणि मुंबईसारख्या ठिकाणी तर ते फारच कमी पडत होते. म्हणजे
तर त्यामुळे त्यांनी पण जरा विरोध केला. तो आला की त्याला दरवेळी त्या ॲडव्हर्टाइजमेंट दाखव, अनुपम हे बघ पेपरमध्ये इतके इंजिनियर्स हवे आहेत तिथे, इतके. पण तो पण ठाम होता आणि आम्ही ठरवलं होतं त्याला सपोर्ट करायचा. ते जरा 5-7 वर्ष त्याचा स्ट्रगल पिरियड होता. तो त्यांनी खरं म्हणजे खूप पेशंटली काढला. बरोबर. खूपच पेशंटली त्यांनी ते हँडल केलं, कारण 7-8 वर्ष तो खूपच कमी परिस्थितीत आणि कमी ह्याच्यात राहायला. खूप काटकसरीने राहावं लागलं त्याला. पण त्यांनी ते सगळं सहन करून आता तो चांगल्या मार्गावर आहे, चांगला सेटल झालाय. क्या बात आहे. आणि सर ते शेवटी घरच्यांची जी काळजी असते, तुम्ही म्हटलं जी काळजीपोटीच जो विरोध होत गेला, ह्याच्यामध्ये सगळ्यांना प्रश्न तोच असतो की शेवटी मिळकत काय असणार का, काय मिळणार आहे. तर माझा तुम्हाला तोच प्रश्न आहे की एवढी वर्ष कथ्थकसाठी समर्पणाने तुम्ही दिलेली आणि त्याला जपलंय तुम्ही, एक प्रकारे जगताय त्याला, तर ह्या कथ्थकने तुम्हाला काय दिलं तुमच्या आयुष्यामध्ये? हा खूप छान, खूप आवडणारा प्रश्न आहे. म्हणजे कथ्थकनी काय दिलं, सगळ्यात प्रायमरीली खूप आनंद दिला. खूप आनंद. जीवनामध्ये एवढा सुंदर आनंद मला दुसऱ्या कशानेच मिळाला नसता. तो एक आनंद दिला. दुसरं म्हणजे मला ओळख दिली, माझी आयडेंटिटी दिली. त्याहून महत्त्वाचं म्हणजे मला इतके छान माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे गुरु दिले, ज्यांनी मला खूप छान माझं करिअर मार्गी लावलं. माझा प्रवास त्यांच्यामुळे खूप सुंदर झाला आणि यशस्वी पण झाला. आणि त्याहूनही पुढे जाऊन एक जे सगळ्यात महत्त्वाचं माझ्या आयुष्यातलं हे आहे की माझ्या कथ्थकच्या प्रस्तुतीच्या माध्यमातून मला आध्यात्मिक गुरूंकडून अनुग्रह मिळाला. क्या बात आहे. तर यापेक्षा आपल्याला आणखी जास्त काय आयुष्यात हवं आहे. कारण आध्यात्मिक गुरु हा तुमच्या जन्मजन्मांतरीच्या प्रवासातला धागा आहे, जो तुमचा तो प्रवास खूप चांगल्या पद्धतीने पुढे नेणार आहे. तर तो अनुग्रह मला माझ्या सद्गुरूंकडून मिळाला. मला खूप सांगायला आवडेल, इंदोरचे अण्णा महाराज चव्हाण म्हणून आहेत, दत्त संप्रदायाचे आहेत, आणि त्यांनी अनुग्रह दिला आणि त्यानंतर आयुष्याला अधिक चांगली काय म्हणतो आपण पीसफुल लाईफ झालं. आणखी शांतता आली, आणखी मॅच्युरिटी आली माझ्या आयुष्यात, थोडं स्टॅबिलिटी आली, एक काय म्हणतो फाउंडेशन मिळतं ना आपल्याला, एक पाया मिळतो. बरोबर. तो सद्गुरूंच्या आशीर्वादाने खूप छान मिळाला आणि तिथून पुढे आयुष्य आणखी माझं चांगलं होत गेलं. या प्रवासामध्ये आणखी काय दिलं तर मला असंख्य मुली दिल्या, इतक्या सुंदर. तू पण थँक्यू सो मच मॅम. तू पण माझी विद्यार्थिनी आहेस त्यामुळे. तर इतक्या विद्यार्थिनी ज्या माझ्यावर खूप प्रेम करतात, ज्यांनी माझ्या शिकवण्याची माझी जी आवड आहे ती पूर्ण करण्याची मला संधी दिली या मुलींनी. खूप छान. त्यामुळे त्या मुलींची पण मी खूप नेहमी ऋणी असते की इतक्या छान मुली माझ्याकडे आल्या, माझ्यावर प्रेम करतात आणि खूप छान शिकतात. चांगल्या चांगल्या पद्धतीने त्या आयुष्यात मार्गी लागले आहेत. म्हणजे प्रत्येकीने आपापला मार्ग या नृत्याच्याच माध्यमातून आयुष्य कसं छान पुढे घालवायचं त्या दृष्टीने निवडलं आहे. तर इतक्या छान विद्यार्थ्यांनी मला या नृत्याच्या माध्यमातूनच मिळाल्या. इतकं सगळं काय काय मिळालं आहे. खरंच हे खूप काय म्हणतात त्याला, इन्स्पायरिंग आहे, खूप प्रोत्साहित करणारा आजच्या मुलाखत होती आणि अजून खूप काही तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, पण आपल्या पण काही वेळेच्या मर्यादा आहे. जाता जाता मला शेवटचं तुम्हाला हेच विचारायचं आहे, खास करून आमचे जेवढे दर्शक बघत आहेत, की आजकालच्या इतक्या स्पर्धात्मक युगामध्ये जेव्हा तुम्ही जसं म्हटलं की डॉक्टर इंजिनियर्स ही फील्ड सोडली तर बाकी फारसं कोणी इतका विचार करत नाही, पण तुम्हाला काय वाटतं की कलेचं एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काय महत्त्व असलं पाहिजे आणि आजकालच्या पालकांनी मुलांच्या कलेकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे? हा, म्हणजे एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सगळ्यांना सांगते की हे खूप मोठ्या लोकांनी पण सांगितलं आहे, शिक्षण तज्ज्ञांनी पण सांगितलेलं आहे, गुरुपदावरच्या लोकांनी सांगितलं आहे. आता परवाच मी एक श्रींचं ऐकत होते, गुरुदेवांचं, त्यात त्यांनीसुद्धा ते मेन्शन केलं आहे. शिक्षण तज्ज्ञ तर आवर्जून हे सगळं सांगतात की आपल्याला एक मेन स्ट्रीम शिक्षण घेत असताना प्रत्येक मुलाला आणि मुलीला त्यांच्या वाढत्या वयामध्ये कुठली तरी एक कला जरूर शिकवली पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. त्या कलेमुळे त्यांना नुसती सौंदर्यदृष्टी नाही मिळत, त्यांना कलेमुळे जीवनाकडे बघण्याचा एक सुंदर दृष्टिकोन मिळतो. दुसरं असं की माझ्याकडे मी जेव्हा बघते मुलींना, छोट्या छोट्या मुली येतात तेव्हा, तर त्यांना एक फॉर्मल अकॅडमिक शिक्षण त्या घेत असतात, त्याच्या बरोबरीने एक वेगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये कल्चर वेगळं आहे.
इथली संस्कृती वेगळी आहे, शाळेतलं कल्चर वेगळं आहे. तर या कल्चरचा उपयोग त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात खूप झालेला मला दिसायला मिळतो. पालकसुद्धा सांगतात. आणि त्याच्या पुढे जाऊन ज्या मुलींना ह्याच्यामध्ये छंद म्हणून जोपासायचं आहे त्यांनी छंद म्हणून जोपासावं, पण ज्या मुलींना यात व्यावसायिकरित्या उतरायचं आहे त्यांच्यासाठी पण खूप अनेक मार्ग आहेत. म्हणजे एक तर सरळसोट मार्ग हा आहे की तुम्ही स्वतःचे क्लासेस काढून काम करू शकता. मी ज्या ज्या मेट्रो सिटीजमध्ये नोकरी करणाऱ्या मुलींना बघितलं आहे ना, लग्न झालेल्या मुलं असणाऱ्या मुली, ज्या लहान मुलं आहेत अशा आयांना ज्यांना पाहिलेलं आहे मी, की 12-12 तास बिचाऱ्यांचे ते प्रवास आणि नोकरीमध्ये जातात. बरोबर. आणि जीवाची घालमेल असते त्या मुलांना त्या वेळ देऊ शकत नाही म्हणून. तर हे आमच्या क्षेत्रात नाही होणार, कारण टाईम मॅनेजमेंट आमच्या हातात आहे. क्या बात आहे. त्यामुळे पैसा कमावला तेवढा कमावला जाईल का असं खूप पालक विचारतात. तर मी म्हणते की हो, पहिल्या 1-2 वर्षात नाही मिळणार, पण नंतर निश्चितपणे मिळतो. आणि हे सिद्ध झालं आहे. पुण्या मुंबईकडे ज्या नंबर ऑफ क्लासेस जेवढे सुरू आहेत ना, तिथे सिद्ध झालं आहे. माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थिनींना मी त्यातल्या त्यात काय करते, मग मी त्यांना म्हणते लग्नाच्या आधीच माझ्याकडे टीचर्स ट्रेनिंग घ्या, शिकवायला लागा इथेच. सो माझ्याकडे विशारद प्रथमला आलेली मुलगी माझ्या लहान मुलींच्या क्लासमध्ये शिक्षिका म्हणून उभी करते मी तिला. मी त्यांना बाकायदा स्टायपेंड देते, मी त्यांना फ्रीमध्ये शिकवायला लावत नाही. सो त्यांना ते पैशाचं महत्त्वही कळायला लागतं. बरोबर. आणि पंक्च्युअलिटी राहिली पाहिजे हे पण कळतं. आणि बिफोर देअर मॅरेज, लग्नाच्या आधी मी त्यांना सक्षम केलेलं असतं की तू उद्या जाऊन तुझ्या गावामध्ये क्लास काढला. मी त्यांच्या पालकांना सांगते, हिनी क्लास काढला ही किमान 60-70 हजार नक्की कमवू शकणार आहे दर महिन्याला, तुम्ही काळजी करू नका. दुसरा मार्ग आहे, ज्यात आता 2-3 विद्यार्थिनी माझ्या झाल्या आहेत, की तुम्ही MA करा कथ्थकमध्ये, परफॉर्मिंग आर्ट्स विषयामध्ये कथ्थक घेऊन MA करा, नेट करा, कॉलेजमध्ये लागा. माझ्या 2 विद्यार्थिनी आज छान कॉलेजमध्ये जॉब करत आहेत, लाखभर पगार मिळतोय. त्यामुळे एक सेटलमेंट आयुष्याला आली आहे. ते पण तुम्ही करू शकता. तुम्हाला पुढे जाऊन त्यातूनही पुढे जाऊन ज्या छान परफॉर्मर्स होऊ शकतात, त्यांनी परफॉर्मर्स म्हणून त्या पुढे येऊ शकतात. त्यातही भरपूर व्यावसायिकरित्या त्या सक्सेसफुल होऊ शकतात. काही जणी कोरिओग्राफर म्हणून जाऊ शकतात, काही जणी बॉलिवूडमध्ये कोरिओग्राफर म्हणून खूप सगळीकडे ते आहे. त्यामुळे इथे तो जो पूर्वीचं हे होतं की पैसा मिळेल की नाही, तो प्रश्न आता उरलेला नाहीये. आता यामध्ये पण तुम्ही नाणं खणखणीत पाहिजे. अगदी बरोबर. तुमच्याकडे नॉलेज चांगलं पाहिजे, तुम्हाला शिकवता छान यायला पाहिजे, पैसा मिळतो. अगदी पैसा मिळेल, याही क्षेत्रात मिळेल. बिलकुल. तुम्ही जसं सांगितलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगून गेले, तुमच्या अंगी एक कलागुण तरी असणं आवश्यक आहे, जो तुम्हाला जगवतो, आणि तो फार गरजेचा आहे. मॅम, आज तुम्ही या ठिकाणी आलात, एवढा वेळ दिला, एवढ्या छान गप्पा केल्यात आणि आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार. मला पण खूप छान वाटलं आणि मला बोलायला खूप आवडतं, शेअर करायला, विशेषतः ऑडियन्स बरोबर शेअर करायला नेहमी आवडतं. कारण माझ्या आवडीचा, माझ्या प्रेमाचा जो विषय आहे, तो विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावा आणि त्यांनाही या माझ्या विषयाविषयी प्रेम वाटावं, त्यांनी इकडे आकर्षित व्हावं, हा माझा त्यामागचा उद्देश असतो. त्यामुळे मलाही खूप आनंद मिळाला. मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. तर ह्या होत्या आदरणीय राधिका साठे मॅम. खरं तर यांना ओळख देण्याची तशी गरजच नव्हती. आज या मुलाखतीच्या माध्यमातून फक्त एका कलेविषयीच माहिती नाही, तर एक खूप चांगलं मार्गदर्शनही आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे. आम्ही आशा करतो की तुम्हाला आमचा हा एपिसोड नक्की आवडेल आणि त्यासोबतच लाईक कमेंट्स करायला विसरू नका. आणि पुढच्या भागात सुद्धा आम्ही अशीच एक व्यक्तिमत्व तुमच्या भेटीला घेऊन येणार आहोत. तेव्हा परत भेटूया योलो स्पॉटलाईटमध्ये. बघत राहा RDG रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रेझेंट योलो स्पॉटलाईट. धन्यवाद.